नमस्कार मित्र मैत्रिणी, स्वामी समर्थ। आज आपण स्वामी समर्थ यांचे काही सोपे 22 तोडगे आणि उपाय बघणार आहोत। नंबर 1, रुद्राक्ष धारण करण्यासाठी वय, धर्म, जात, लिंग, देश इत्यादींची आवश्यकता नाही। रुद्राक्षाचे पवित्र नेहमी राखायचे असते, त्यामुळे रुद्राक्षाची माळ झोपताना अथवा शरीर संबंध ठेवताना वापरू नये। रुद्राक्षाची माळ घालून मृताजवळ जाऊ नये। कोणत्याही कारणाने रुद्राक्षाची माळ अशुद्ध झाली तर ती दुधाने धुवून घेऊन श्रद्धापूर्वक तिची पूजा करावी। ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 एवढा जप करावा व नंतर रुद्राक्ष माळ धारण करावी। नंबर 2, कोणाकडे आपले पैशाचे काम असल्यास खिशातून 5 लवंगा किंवा लसणीच्या सोललेल्या पाकळ्या एका पुडीत बांधून घेऊन जाव्यात। यामुळे पैशांच्या कामातील दुप्पट अडथळे नष्ट होऊन आपले काम होते, आर्थिक लाभ होतो। नंबर 3, दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते। नंबर 4, ज्ञानेश्वरी तर स्तोत्राची मंत्राची महाराणी। रात्री झोप येत नसेल तर रोज रात्री झोपायच्या आधी 12व्या अध्यायाच्या पहिल्या 16 ओव्या वाचाव्या किंवा झेरॉक्स करून घ्याव्या। नंबर 5, यशाच्य कुबेराय वैष्णवाय धन धान्याधिपत्य धन धान्य समृद्धी मे देहि द्वापदा स्वाहा। उत्तर दिशेला कुबेराचा फोटो लावावा। हा कुबेराचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे। या मंत्राचा 108 वेळा स्फटिकाच्या माळेवर जप करावा। एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन 1 किलो गुळ अर्पण करावा व तिथेच बसून हनुमान चालीसाचे 11 पाठ करावेत। अनावश्यक खर्चाला पायबंद बसेल। नंबर 7, कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशी पत्र तोंडात टाकावे। पैशाअभावी अडकलेली कामे मार्गी लागतील। नंबर 8, दर पौर्णिमेला रात्री 12 नंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अश्वत्थ वृक्षावर म्हणजे पिंपळावर असते आणि म्हणूनच त्यांना शंका होईल त्याने अश्वत्थ वृक्षाला 10 प्रदक्षिणा घालाव्या। आर्थिक अडचण उद्भवणार नाही। लक्ष्मीची साधना पूजा प्रार्थना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे। कोणत्याही महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचाभर गोड दही खाणे अत्यंत शुभ आहे। स्नान करूनच भोजन करावे। जेवण केलेल्या ताटात हात धुवू नये। मांडीवर वा हातात ताट घेऊन जेवू नये। दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये। धनदायी नक्षत्र मृग पुष्य मगा मग नक्षत्रात तुमची कामे तुम्ही सुरू करू शकता। लक्ष्मी प्राप्तीच्या इच्छुकांनी अन्न व दूध झाकून ठेवावे। गुरुपुष्प किंवा रविपुष्प नक्षत्राला कार्यसिद्धी यंत्र, श्री यंत्र व कुबेर यंत्राची एकाच वेळी एकत्र घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी स्थापना करावी। घरातील नवीन केरसुणी आणल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करून वापरावी। तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये। दिवे लावल्यावर झाडू मारू नये। घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा। तसेच संध्याकाळी 3 सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा, त्यावेळेस धूप दाखवावा। सर्व मनोरथ पूर्ण करण्यासाठी एक मंडळाचे पठण करावे। श्री व्यंकटेश स्तोत्र हे महाराष्ट्रातील एक प्रमाणभूत आणि प्रभावी स्तोत्र समजले जाते। अनेक प्रकारचे असाध्य आजार बरे होण्यासाठी या स्तोत्राची एक मंडल पुरेसे आहे। नंबर 18, उपवास करून शरीर शुद्ध होते। यात्रा करून शरीर बलवान होते। जप करून मानसिक विकास होतो। अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने यश मिळते। धन रत्ने जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते। दान केल्याने धन दौलत व राज ऐश्वर्य लाभते। वास्तुशास्त्रानुरूप घर बांधल्या स्वास्थ्य मिळते। रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता, शरीर बलवत्ता लाभते। रोज ध्यान करून एकाग्रता, दृढ निश्चय आणि निर्णय क्षमता वाढते। नंबर 19, पैशाची कधीही कमतरता भासणार नाही। अश्वत्थाची म्हणजे पिंपळाची नित्य पूजा करून त्याला पाणी घालावे व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणून 108 वेळा प्रदक्षिणा घालाव्यात व सूर्यास्तानंतर तेथे साजूक तुपाचे निरांजन लावून ठेवावे। तुमच्या मस्तकावर लक्ष्मीचा सदैव वरदहस्त राहील। नंबर 20, कुलदेवतांचे वर्षातून एकदा दर्शन, अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता करावी। तुमच्याकडे पैशांचा ओघ सतत वाहत राहील। नंबर 21, गुरुपुष्यामृत योगावर सराफाकडून किमान 1 किलो तरी सोने न विसरता प्रसंगी पोटाला चिमटे घेऊन विकत आणावेच लावावे। गुरुपुष्यामृत केव्हा आहे हे पंचांगात किंवा कॅलेंडर मध्ये दिलेले असते। तो दिवस माहीत करून घ्यावा व लक्षात ठेवावा। पुरेसे सोने जमा झाले की पत्नीलाच एखादा दागिना करावा।
सोने गुरुपुष्यामृत योगावर खरेदी करण्याचे कारण असे की ती विकायची पाळी कधीच येणार नाही। नंबर 22, लक्ष्मीची साधना पूजा प्रार्थना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे असावे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।